असो किंवा त्याच्या आधीचे सगळ्याच प्रकरणाच्या आता रिव्हिजन होती, दहेजच्या दिशा शर्माच्या प्रकरणाच्या भरपूर गोष्टींची रिव्हिजन होती. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता समाज मन काय म्हणतं की आपण घरात असं वातावरण तयार केलं पाहिजे की मुलगी असो किंवा मुलगा तिला आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचं तो डिसिजन तिला सांगता आलं पाहिजे, इतकं फ्री वातावरण पाहिजे की तिला करिअर करायचंय किंवा तिला ह्या मुलाबरोबर लग्न करायचंय किंवा मुलाला ह्या मुलीबरोबर लग्न करायचंय, हिचं नाही करायचं, हे पूर्ण गोष्टी क्लिअर पाहिजे. पण एक गोष्ट जी आम्ही विसरतो की अजूनही काही जुनी पिढी आहे की त्यांचं समाज मन तयार होणं खूप मुश्किल आहे. पण जे तरुण मुलं आहेत ते तर तरुण येतात, त्यांनी ते तर लोक एक गोष्ट करू शकतात, अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज. आपण मुलांनी मुलीला, मुलीने मुलाला 10 वेळा क्लिअर केलं पाहिजे, विचारलं पाहिजे की तू कुठल्या दबाव तर करत नाहीये ना, तुला काही टेन्शन तर नाहीये ना लग्नाचं, तू हो म्हणते बरोबर आहे ना, नाहीतर मी तुझ्या बाजूने उभा राहील, पण आपण ती लग्न कॅन्सल करू. पण अरेंज मॅरेज असं तर सरळ आणि साधं आहे की घरच्या दबावात मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा कुठल्या अन्य प्रकाराने तो हो म्हणत असतो. हीच गोष्ट तुला कळतंय ना मला काय म्हणतो, हीच गोष्ट लव्ह मॅरेज मध्ये पण, लव्ह मॅरेज मध्ये काय होतं बऱ्याच वेळा प्रेम होतं, प्रेम करतात आणि नंतर काही दिवसांनी विचार, लग्नाच्या वेळेस जबाबदारी असते, लग्नाच्या वेळेस विचार बदलतात, लग्नाच्या वेळेस अन्य दुसऱ्या गोष्टी असतात, त्यावेळेस मुलाने पण मुलीला आणि मुलीने पण मुलाला क्लिअर विचारलं पाहिजे की तू कुठल्या दबावावर तर करत नाही ना, की फक्त माझ्या बरोबर काही दिवसांपासून शब्द दिलेला आहे, आपण फिरलो एकत्र म्हणून तर करत नाही ना. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मुलांनी आणि मुलीने दोघांनी समजून घेतल्या तर जे प्रकरण हत्येची प्रकरण असो, तलाकची प्रकरण असो किंवा नाती खराब व्हायची प्रकरण असो, हे होणार नाही. तुला काय वाटतं? हा सर, तुम्ही बोलताय ते एकदम बरोबर आहे.